जिल्ह्यातील लोकसभेच्या 4 जागांचा सामना बरोबरीत निकाली झाला. महाविकास आघाडीला 2 जागा तर महायुतीला 2 जागा मिळाल्या. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर आघाडीच्याच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घसघशीत मतांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराभूत केले. पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली तर मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. उमेदवार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार या नणंद भाऊजाई प्रतिस्पर्धी असल्या तरी खरी लढत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका पुतण्यामध्ये होती. तिथे सुप्रिया सुळे यांनी बाजी मारून 83 वर्षांच्या वडिलांना विजयाची भेट दिली. त्यांचा हा लोकसभेचा सलग 4था विजय आहे. त्यांनी 1,53,960 मतांनी विजय मिळवला. दुसरीकडे शिरूर मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना निर्विवादपणे पराभूत केले. आढळराव यांनी शिवसेनेच्या फुटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र हा मतदारसंघ जागा वाटपात अजित पवार यांच्याकडे गेल्याचे पाहताच ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या गटात प्रवेश केला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डॉक्टर कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ व कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील विजयाने चर्चेत आलेले रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली. ती चुरशीची होईल असा अंदाज होता. मात्र मोहोळ यांनी आरामात बाजी मारली. धंगेकर यांना कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ वगळता त्यांच्या हक्काच्या कसबा विधानसभा मतदारसंघासह कुठेही मताधिक्य मिळाले नाही. मावळातील लढतही फार रंगली नाही. तिथे महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी अगदी सहज विजय मिळवला व हॅट्रिक केली. त्यांच्या विरोधात असलेले महायुतीचे संजय वाघेरे कमी पडले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी महायुतीच्या वतीने जाहीर सभाही घेतली होती. बारणे चांगले लढत देतील असे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.